मी जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेतात आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करतात. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगत येत का नाही त्यांचे त्यांना माहिती. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत येत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय एमबीबीएसच्या बीएचएमएसच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत. कॉलेजला वैद्यकीय कोणत्या जिथं पोरं सोयी सुविधा मागायचे ते मास्तरले सांगायचे ते कॉलेजचे मास्तरले ते म्हणजे सरकारचा जी अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळा ना. अधिकारी सरकारला मूर्खात काढिते का सरकार मराठाला मूर्खात काढिते मिळत लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायचं. त्यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात मानल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावा लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेते तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याचं शान व्हा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे कळीत व्हायचं ना. आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा. 7वा विषय महामंडळ. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊ द्या. आम्ही भाड्यालो नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात करू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात करू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजे. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाही. फक्त त्यांनी तुमचा विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय.
जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार आहे. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठीची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नावे लागेल. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तरं देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिनेट राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट ओळखते हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटोळ होऊ दे, समाज संपवू दे. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायच्या हातात त्याच्याला. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागता, सरपंच, पुढं मेंबर, मग होतो का आपण नोकऱ्यात पतवार, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय लागलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरी शिकत नाहीत का? पाहण्याला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार आहेत 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही ते तिकडे शेतात घरात आपले बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठी माहितीये का?
कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री आपण सावे. आणि मग गोपती नाही नाही म्हणले मग करतो, म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका, इतकं का चालता. मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, रक्त जाळून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही, कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुलायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं, किती वेळा घाट टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा पळून चुकलंय. हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लोक, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस. 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढा. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा. काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायलोय मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले तो वेळ दिला. किती पाहिजे. 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय संयम पाहिजे मराठ्याचा यांना आणखी. का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना. खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष मोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ECBCचं पण आरक्षण दिलं. ECBCचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी, पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी. मराठ्याची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. ECBC, ESBC आणि EWS याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही. फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या. काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून. तुम्ही असे निघताल म्हणून त्यांना माहित होतं का. फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची. फडणवीस साहेब चूक तुमची आहे. ESBC, ECBC आणि EWS आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहेत.
तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्याने तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो, किती दिवस लागते द्यायचं म्हणलं? फडणवीस साहेब किती मिनिटं लागते द्यायचं म्हणलं? मराठा लोकांना कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्यानंतर शक्ती तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके काम वेळेवर सोडू. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. सोक्षमुक्ष असा करायचा, घराघरातल्या मराठ्यांनी, इथल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटियर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, हे तो अभाव आहे अर्ज केल्याने. मला पर्यायच नाही राहिला, मला कोण घेत नाही. सूक्ष्म लवाद मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन त्याला म्हणतात, जागेवर पकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले तरी मी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे आमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केला, नोंद सापडलेल्या सांगा. ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय, पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एका दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाहीतर जागेवर तुम्हाला न्याय लगेच. तुकडा तस्कर मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायची. मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियर नुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाचे झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायचे. समोर सोक्षमोक्ष लावायचा. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत किंवा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळत आहे. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2, ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी
जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, ठीक आहे तुम्हाला काय कॅमेरा काढताना सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही, काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत, त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिसन सरकार मुद्दाम सोडी नाही, समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटेनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कुणाकुणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणावं. सरकार कोणी इथं सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी, सरकार मुद्दाम करत नाही, याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे पाचवा मुद्दा ना, सोक्षमोक्ष द्यायचं ना. पाचवा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्या, केसेस झालेले पोरं सुद्धा आंदोलन द्या, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना यांना त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झाले सांगितलेले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का. ही वेळ कशामुळे, आपल्याला सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे, 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातील, सरकारमध्ये राहिले नाही, कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना ते नियंत्रण 28 तारखेला, ते म्हणजे कुणाच राहिले सांगा मला, कुणीतरी आपण जर सांगून जाते पण माहीत होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिनेट करतो आणि सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळाले असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाली. एकदाच सगळा तुमचा निपटारा करून टाकतो, ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं, रोज रोज आता येऊ नका, एकाच दिवशी तुमचा तुकडा पाड. 8वा मुद्दा, सोक्षमोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवणे श्राद्ध घाल, चाल, सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून, एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या, ईएसबीसी मधून, त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे 28 ऑगस्ट. मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एकीकडून राहील सरकार, लक्षात येत आहे मराठा समाजाच्या, मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे.
सरकार म्हणतं नाही, ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठला विभाग असू द्या, ज्याच्या 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 ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरांना त्या थांबवू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतरवालीत येऊन बसा. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी ज्यांनी फायदे घेतलेत पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं वाटोळं झालंय, नुकसान झालंय, अशाने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरांना घेऊन समस्या या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्यांच्या लेकराचं सरकारनं वाटोळं गेलंय आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी होत्या, कायमचे तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. ते सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी आहे, काजल दिगंबर काचोळे नावाची, तिचे वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा 4 मुली आहेत त्या, 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय, टार्गेट नाही करत. माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूच्या पोरांचं असंच वाटोळं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटोळं केलं का? माझ्या क्षमता नाही राहिला ऐकून घ्यायच्या. एक एक पोरग जर आणि आमचं एक एक विद्यार्थिनी पोरग पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं हिंडणं, काय आहे त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वनवन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकाऱ्यासारखं 4 जणांच्या दारात जर उभारणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काही चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं ही शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातील. जी जात असं शिकली चुकीला चूक म्हणायची ती जात सुधारली. ज्याने पक्षालाच बाप मानलं जातीला बाप नाही मानलं ती जात नाही सुधारत. तुम्ही नेत्याचेच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बरबाद होणार आहेत. तुमची जात केव्हा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे.
निवडून बी त्यालाच द्या, त्याही मताचे आहेत आपण. पण तो देणारच नसेल, तो जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजेत. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा, फडणवीस साहेब आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशावळ जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यू त्याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे, तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यू त्याच्यावर, काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कुणाची कशावर कुणबी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणतात महसुली पुरावा द्या, त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम, आणि ज्या जातीचं आरक्षणात बसत नाही त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठीचे समाजाचे पोरं? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या, आता वावरत नाही. तुम्ही त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो, मस्त पैसे फडणवीस कारण जरा बाहेर गजट येते, मराठ्याला वावर ते वावर तरी घेतील. काय त्या पैशाचा उपयोग होऊन द्या काही तुमच्या थोडंफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे, जायचे असे कुजून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं, एक माणूस लय चिंबूस होता, चिकट, लय पैशावर होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसतं पैसे जमून व्हायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजारीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले, गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वाढा. पलीकडे कोपऱ्यात काय वाढा लोकांना कळा, त्यालाच नाही होतं पैसे येतील. आणि त्याच्या नशिबाने की 8 दिवस पैसे जळले, 8 दिवस राहिले. आणि नुसतं असं म्हणायचा, येड लागलं त्याला ते पैसे घेऊन. आता कारण 8 दिवस जळले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब घ्या होते तुमचे पैसे कामाला गरीबाचे, गंजी गोजी ठुले असले तर. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. कायचे पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झाले, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी, नातवाला जमीनच नाही राहिली, ते म्हणते तो आपण सोडला पुरावा, त्यांनी ही केली. म्हणजे यांच्या थोडक्यात ई केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे हे आरक्षणात बी. आपल्या ई केवायसी आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे, पारावर बसतात बघायचे. चांगलं सुखात चाललो होते, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं, 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं ये तुम्हाला परत फोटो वाटत, तुम्हाला मलाच वाजत, तुम्हाला नाही वाजत बाबा, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा, 7 आपण घेऊ, मी पुढं मागं सरकार नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावल्या. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते
जीएसटीचे पैसे भरावे लागतात. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे. टायर कोणाचे, काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर. त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला? नाही कळत. कुंपण म्हणजे कुंपण हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात बा त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला. ते म्हणले तुझं जीएसटी भरतो तुला नसतं काय? फडणवीस साहेब काय तुमचा भिकायला लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटवं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हायना, ते म्हणजे तू व्यायातीत मोडायला लागलो. बघा आता कार्यक्रम बघा, मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाऱ्याला माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यायातीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ती म्हणते खरंच चुकत आपल्या इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायना. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000ची यादीत टाकली. बघा सरकार, एक जणांकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळे? भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं तिसरंच आमच्या मागे चिटकन. आधीच आमचा फेसबुक पडलेला म्हणजे लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता. पुन्हा लोक आम्हाला घरचे हाणते, चाललं टाकतो डिझेल पळत होत, गाड्या घेऊन तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे. 2 लाख रुपये कर्ज माफ म्हणजे 54,000 करायला वचन यायला आणायचं का? ही रिअल परिस्थिती सांगितली. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का? हो फडणवीस साहेब कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून पूर्वी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे? फडणवीस साहेब का देत नाहीत तुम्ही? त्याच्या व्हरायट्या का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर जी आर काढला तर पूर्वी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुंभी आहे गॅझेट मध्ये, तर ते गेले पुढं. मला वाटतं 2-2.25 लाख नांदेडला आहेत. दाखवा ना मला कुठे गेले, हे तर दाखवा. इथं आता सोक्ष मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्यांनी लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्यांसमोर. आता समोरासमोर सांगा, आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही, उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठी गेले पुढं. एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुंडी आहेत. हे मराठी अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकलून दिले. आम्ही तिथं जाऊ एसटीने नाही विमानात जाऊ. आम्ही आमचं कसं जाऊ? विमानावर गेलो हालतो.
हो ना त्याविषयी दिल्लीला गेलो ना गेलो लागला हवाली ते इमानात देणार म्हणून सांगितलं नाही तुम्हाला हो ना खरंच आलं ते आलं बेकार का आम्ही आज गेलं की ती बयाली ती म्हणते कॅप्टनने बोला मौसम खराब आहे अरे बाबा म्हणलं तुला मग आठ गेलं सांगते काय तर म्हणायचं ना मी तो हो ना मी खोटं ते सांगत राहू आपल्या पोटात हवा आपण हाय असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो विचारपणा नाहीये आपल्याकडे खोटड्यापणा नाही आणि तो आठ गेलं ती बाय आली ना ती टोकरीन तेल टाकलेले हो ना चॉकलेट ती पुढं बिस्किट मागतीची मारण्याची म्हणून इतकं माग नको आपल्याला इथे कुठलं होत नव्हतं ती आधी सुरुवातीला सुरू केलं होतं तिने सुरुवातीला आल्या दार तो भरायला दार लावलं पुढं आम्हीच होतो ते लगेच सुरू केलं म्हणलं याम काढायला घ्यावं वगैरे हो ना अरे मी तर फुल टेन्शन मध्ये म्हणतो एवढं कोण राहिलो इतकं मुक्त घेतलं तिने एकटी तो म्हणलं घराच्या असं फाको असं ओढो आणि पुढे आणि ते ग्लास घातलं होती इकडून घातलं दोन नाल्या होत्या अशा त्याला काढ्या किंवा ते इसको फुक नाही का फुकेलं की ते फुकत नुसतं मग उडी आणायची अरे मला उडी आणायची पण काच उघड नाही काढवर माझी आणखीन एक विनंती आहे पुन्हा खोटं बोलू नका 16 तारखेला जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरवाली गेले ते काय होतं बरं का खरं सांगतो मी तुम्हाला 16 ऑगस्ट हा 16 ऑगस्टला अंतरवालीला अभ्यासक या अर्ज घेऊन या कसं जी आर करायचं आहे काय करायचं आहे काय करायचं आहे कशा सुधारणा करायचं तुम्ही काय करता बरं का गपलत माझ्या संग तुम्हाला कंदुरी माहितीये कंदुरी बोकडाची तसं आहे महाखेळ ते मुसलमान देतं मुंडक्यावर पाय आणि पाणी होते तर बोकडाच्या तोंडात कापू एक जण म्हणतो हा पापणा डोक्यावर हा मानणार आहे तसं हे माझ्याजवळ बसते मी यांना विचारतो कसा जी आर काढायचा आणि मग या अभ्यासामध्ये हो असा मग बळी म्हणा देता हमेशा ते बघते ते म्हणजे पुन्हा घेतो आपण खुशील तुम्ही तशाच होणार जातीसाठी जातीतून वाढा त्यापेक्षा ना हो द्या तुमच्याच मनाने 29 याच्यापेक्षा काय क्लिअर कट मेसेज पाहिजे आता महाराष्ट्राला तुम्ही 16 तारखेला सगळे या काय करायचंय कसं घ्यायचंय तुम्ही सांगा मी बसतो तुम्ही म्हणता तसंच आणखी काय पाहिजे एवढं याच्यासाठी म्हणतो फक्त की मला मराठ्यात फूट नको म्हणून नसतं आम्ही एवढं कच्चे नाही आम्ही खंबीर आहेत घ्यायला उलट लोक मध्ये त्या जनादी लागू नका पण मला वाटतं माझ्या समाजाचे लोक आहेत एक ना एक दिवस बिचारे लढलेले आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे नसता समाजाचं सरळ म्हणणं ते नकोच समन्वयकांना अभ्यासक नकोच सरळ म्हणणं समाजाचं मला बोलते तुला एका दिवस मी सन्मानच देतो कोणाचाच अवमान केला नाही आतापर्यंत त्यांचं ऐकतो काही माझ्या मनाचं काही त्यांच्या मनात असंच होत मुद्दे सगळे समजून घ्या आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं आहे खास एक मुद्दा महत्वाचा सांगतो काही राहिला असेल माझ्याकडून तर मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना ते 28 ला घेऊन एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल ते आपण सोडून घेऊ कोणाला नोकरीला आरक्षणाच्या पलीकडचा विषय सांगायला
कोणाला नोकरी लागलेले पण जाणून बुजून मराठ्याचा आहे म्हणून टाळते ते बी या एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो आता. ती मला ओपन मधून लागला असत, तो कशातून लागला असत, जाणून बुजून घेत नसतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ कळणं गरजेचं आहे. बीडला 11 का 9 गड्या 11 11 जण डॉक्टर दोषी ठरले चौकशीला. मराठा समाजाने समजून घ्या तुमच्या पाठीशी किती लागले. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा घोटाळा काही असो, दोषी ठरले 11. सस्पेंड किती व्हायला पाहिजे? 11 ना. फडणवीस 2च मराठ्याचे कम झाले. नुसते हे डाकता मराठी, नुसत्या का पाहणार. होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरत. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. घ्या घालू, सगळी इज्जत घालून घेतली. इज्जत म्हणतोय मी. यांच्या पायी वाट लागली, आपल्या वाटोळं झालं लेकरा बाळाचं. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, खाली पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या सर, पाणी द्या. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही नाही. अरे मला फक्त हवा मारा. आपल्या समाजाने गाफी लावून समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षाला दिलं. तुमचा पाय पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बरं का. तुम्ही पक्षात राहा, पण पहिले ते जातीला राहा. जातीला मोठं करा. एकदा जात मोठी. बाकीच्यांनी काय केलं, बाहेर जाऊ द्या, नाही तिकडे हवा मोकळ्या फटाकणार जाऊ द्या. त्यांचं कोण आहे तिकडं हवाल जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली मग राजकारणात गेली. तुम्ही आधी राजकारणात गेलात आणि जात संपून टाकला. मराठीची चूक कुठं झाली? थांबा आता बडबड बंद करा. मराठीची चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेली. बाकीच्यांनी काय केलं याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं ना राजकारण.